जय लहुजी। आवाम निकाल चौधरी सुद्धा बदल आहे चौधरी पायाच्या बसला आंबुजी तो आला रे असा मी अण्णा भाऊचा चेला रे लहुजी वाला रे अण्णा भाऊचा चेला रे लहुजी वाला सर्वप्रथम तर आपलं नागपूरमध्ये स्वागत आहे। एक मोठा भव्य दिव्य असा महानगरपालिकेने आयोजित केलेला आपला जो गाण्याचा कार्यक्रम आहे जो आहे अण्णाभाऊ साठेंच्या 106वी जयंती जी आहे त्यावर आधारित हा पूर्ण जलसा जो तुम्ही सादर केलाय अप्रतिम असा हा सादरीकरण झालेला आहे। तर साजन बेंद्रे साहेब काय सांगाल तुम्ही आज? सर्वप्रथम नागपूर महानगरपालिकेचे आभार की साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीला सुरुवात केली आता त्यांनी आणि या वर्षी प्रथम जयंती पालिकेच्या मार्फत अण्णाभाऊंची नागपूरमध्ये झाली आणि माझं भाग्य की तो पहिला मान नागपूर महानगरपालिकेकडून माझ्या नशिबामध्ये मिळाला। याच्याबद्दल मी नागपूर महानगरपालिकेचे सर्व महापुरुषांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो। नागपुरातील जल्लोष कसा वाटला? नागपूरचं पब्लिक म्हणजे जशी नागपूरची थंडी आहे तसं ते दिसत नाही पण जाणवून लगेच येतं असं नागपूरचं पब्लिक आहे। नागपूरचं पब्लिक म्हणजे फार आयक्यू आणि फार हुशार आहे। त्यांच्यासमोर कार्यक्रम करताना चांगल्या चांगल्या कार्यक्रमाला थंडीमध्ये सुद्धा चांगल्या चांगल्या गायकांना घाम येतो असं पब्लिक नागपूरचं आहे आणि फार हुशार पब्लिक आहे। जसं आता महानगरपालिकेने सुरुवात केलेली आहे तर आपल्याला काय वाटतं हे उत्तरोत्तर कितपर्यंत समोर जाईल? नाही, एकदा पालिकेनं आता हे कार्य हातामध्ये घेतलेलं आहे तर पालिकेला सहकार्य आपल्या समाजाने देखील केलं पाहिजे। नुसता पालिका करते जयंती म्हणजे पालिकेचाच भाग आहे असं समाजाने देखील समजून नाही चाललं पाहिजे। वर्षभर तुमचे हेवे देवे काय असतील ते घरी ठेवून जयंती आली की पालिकेच्या पाठीशी किंवा पालिकेच्या संपर्कामध्ये राहून जयंती आपली किंवा प्रत्येक महापुरुषांची कशी थाटामाटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये साजरी होईल हे प्रत्येक नागरिकांनी देखील बघितलं पाहिजे तर पालिका त्यांना 100% सहकार्य करेल। नक्कीच जसं आता तुम्ही म्हटलं की प्रत्येक महापुरुष घराघरात पोहोचला पाहिजे तर आजकाल जे आपली जी तरुण पिढी आहे किंवा जी बाल अवस्थेतील जी मुलं आहे त्यांच्यापर्यंत संदेश पोहोचण्यासाठी तुम्ही पाल्यांना काय सांगाल? त्यांच्यापर्यंत संदेश देण्यासारखं म्हणजे नुसता नाचणं हे देखील म्हणजे तरुण पिढीसाठी आपण चळवळ करतोय असं नाही, थोडंफार वाचणं देखील गरजेचं आहे। त्यामुळं नाच आणि वर्षभर आपण ते नाचणं वाचणं दोन्ही करतो त्यामुळं आताची तरुण पिढी सुद्धा इतकी हुशार आहे महापुरुषांबद्दल की कोणत्या ना कोणत्या परिश्रमातून का होईना पण त्यांचा अभ्यास सुरू असतो आणि त्यांना महापुरुषांचे आदर आता सध्या आहेच। नक्कीच आणि खूप खूप शुभेच्छा तुम्हाला। थँक्यू।